शुक्रवारी प्रभाग क्रमांक 2 मधील शेळकी पोलीस चौकी ते दहिटणेपर्यंत 12 कोटी रुपयांच्या मुख्य रस्ता काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, तुतारी वाजवा नाहीतर मशाली पेटवा। महाराष्ट्रात आतापर्यंत लोकसभेच्या 45 नाहीतर 48च्या 48 जागा जिंकू असे वातावरण निर्माण झाले आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी व्यक्त केली। परंतु जे दिसतंय त्याच्यामध्ये फार काही समाधानी वातावरण नाही, पण आम्ही त्यांच्याकडे कशाला बघावं। महायुती मजबूत होत चालली। कालचा जो रिपोर्ट आहे तो एकट्या बीजेपीची महाराष्ट्रातली मतं 36% झाली। सहयोगी पक्ष म्हणून ही मतं ही जवळजवळ 44% क्रॉस होत आहेत। या मतांवर खरं म्हणजे 48 जागाच मिळाल्या पाहिजेत, परंतु अशा प्रकाराने कुठल्याही प्रॅक्टिकल कार्यकर्त्याने हवेत बोलायचं नसतं, आपल्या जमिनीवर पाय ठेवायचे असतात। त्यामुळे आम्ही 45 म्हणतो। पण तुम्ही म्हणाल मग 3 कुठल्या म्हणता येत नाही, ते असं मी काही सांगू शकणार नाही। परंतु वोट शेअर हा एव्हाना भारतीय जनता पार्टीचा एकट्याचा 36% क्रॉस व्हायला लागलेला आहे। हे तुम्हीच सर्वेमधून दाखवता। दरम्यान पत्रकाराने पुन्हा प्रश्न विचारला की वेळ पडली तर सेनेच्या शालीला तेल पाहिजे असेल तर तुम्ही देणार काय। यावर मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काय उत्तर दिले तेही नक्की पहा। नाही, मशालीला तेल मागणं न मागणं हे जरतरचे विषय झाले। नाही, मागितलं तर द्याल, ते जरतर झालं। मराठा आरक्षण संबंधिताचा आदेश पारित करण्यासाठी लोकशाही व्यवस्थेत विशिष्ट असा कालावधी शासनाला द्यावा लागतो, तो जरांगे यांनी दिला पाहिजे। त्या अगोदरच आंदोलनाची भाषा करणे योग्य नाही, अशी देखील प्रतिक्रिया यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली। मनोज जरांगे पाटलांना मी असं म्हणेन की प्रत्येक गोष्टीची कार्यपद्धती असते, तसं तुमच्या माध्यमातूनही मी लोकांना असं सांगेन की निर्णय कसा होतो। तर महाराष्ट्राच्या मराठा आरक्षण आणि सुविधा नावाची एक उपसमिती कॅबिनेटची झाली, त्याला कॅबिनेट इतके अधिकार असतात, त्याचा मी अध्यक्ष आहे। त्या सबकमिटीमध्ये निर्णय आम्ही केला आणि फाईल मूव्ह व्हायला सुरुवात झाली। आता याचा एक GR निघायला लागेल, कारण वेगळी रचना लावायचीच नाही। 50 पैसे द्यायचो, 1 रुपया, आणि त्यामुळे वाढीव निधी फक्त द्यायचा। या वाढीव निधीची जी फाईल आहे ती मूव्ह झालेली आहे, ती फायनान्सकडून ज्यावेळेला कॅबिनेटला येईल तेव्हा त्याचा GR निघेल। परंतु ज्या वेळेला मंत्रिमंडळाच्या सबकमिटीचा निर्णय होतो त्यावेळेला तो निर्णय हा फक्त प्रोसिजरल पार्ट, प्रक्रिया फक्त शिल्लक असते। GR याचा निघेल। जूनपासून 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या एकाही माझ्या भगिनीला कुठल्याही कोर्सची फी भरावी लागणार नाही।